लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील भरत महादेव कराड या 35 वर्षीय तरुणाने ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण मिळावं, ओबीसीचं आरक्षण कमी होऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाचा हक्काचा वाटा, अधिकाराचा वाटा दुसऱ्यांनी कोणीही हिरावू नये आणि जो जी.आर. काढला आहे तो जी.आर. ओबीसीच्या मुळावर उठणार आहे, ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे अशी भावना व्यक्त करून, असं लेखी स्वरूपात पत्र तयार करून या तरुणाने ओबीसीच्या लढ्यासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. एवढंच नाही तर त्यांनी ओबीसीसाठी शहीद म्हणता येईल अशा प्रकारची एक दुःखद घटना, वेदना देणारी घटना ओबीसी तरुणाच्या या आत्महत्याने निर्माण झाली आहे. हा जी.आर. काढून सरकारने ओबीसीवर अन्याय केलाय. सरसकट ओबीसी मध्ये इतरांना समावेश करून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका हे सरकार घेऊन दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे.